की पहिली 12 वाजताची डेडलाईन दिली होती, मात्र आता 3 वाजताची डेडलाईन दिलेली आहे। 3 नंतर या ठिकाणी कोणालाही राहता येणार नाही असं मत जे आहे ते व्यक्त करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे 3 वाजेपर्यंतची वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे। राज्य सरकारने या सगळ्या संदर्भात काय पावलं उचलली असा सवाल देखील कोर्टाने या ठिकाणी उपस्थित केलेला बघायला मिळत आहे। या व्यतिरिक्त राज्य सरकारने नेमकं एकच या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी कुठली पावलं उचललेली होती असा सवाल देखील या ठिकाणी न्यायालयाने विचारलेला बघायला मिळत आहे। सोबतच आंदोलकांची ज्या पद्धतीने आंदोलन करण्याची पद्धत बघायला मिळत आहे त्या संदर्भातला प्रश्न न्यायालयाने या ठिकाणी उचललेला बघायला मिळत आहे। आंदोलकांनी तातडीनं आझाद मैदान रिकामं करून मुंबई सोडावी, अन्यथा आम्हाला तसे आदेश द्यावे लागतील असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। शिवाय आंदोलन करण्याची ही पद्धत नाही, तुम्ही कोर्टाला घेराव घालता अशा संदर्भातला सवाल देखील या ठिकाणी न्यायमूर्तींनी उपस्थित केलेला बघायला मिळत आहे। मुंबईची सुरक्षा कुठे आहे असा राज्य सरकारला देखील असा सवाल जो आहे तो हायकोर्टानं विचारलेला बघायला मिळत आहे।